लोक जुळत राहतील. कारण बंधन आहे. जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शिवपुत्र संभाजी या शोध प्रबंधाचे वाचन आपण गेल्या 10 दिवसापासून करत आहोत. आज आपल्या या वाचनाचे 11वे पुष्प आहे आणि या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे सचिनदादा बऱ्हाणकोडे. सचिनदादाचा परिचय म्हणजे एक अमोघ वाणीतून समाज प्रबोधन करणारे युवा व्याख्याते आणि त्यांचं व्याख्यान इतकं जबरदस्त असतं की समोरचा ऐकणारा माणूस त्याच्या काळजाला त्यांचे शब्द भिडतात. सोबतच कविराज भूषण यांच्या छंदांचा त्यांचा जबरदस्त अभ्यास आहे. ते छंद ज्यावेळेस सचिनदादाच्या तोंडून आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या अंगावर सरसरून काटा येतो. इतक्या अमोघ शैलीत त्यांचे ते सर्व शब्द असतात जे अगदी काळजाला भिडून जातात. तर मी सचिन दादाला विनंती करतो की आजच्या सत्राचं अनुमोदन करावं. सचिन दादा. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा तसेच शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांना मुजरा व उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मित्रांना नमस्काराच्या स्वरूपात जय शिवराय. आज खरे संभाजी या विषयाला मांडून मी संभाजी महाराजांचा इतिहास सांगणार आहे. तर बघा, खरं तर आमच्या या पावनभूमीवरती, या भारत भूमीवरती गेल्या 500 वर्षाच्या आधी सैतानांचं साम्राज्य होतं. ज्या सैतानांच्या साम्राज्याचं नाव मोघल साम्राज्य असं होतं. तसेच आमच्या काही महामानवांनी या मोगल साम्राज्याला कापून एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तसेच आजपासून गेल्या 200 वर्षाच्या आधी सुद्धा आमच्या या पावनभूमीवरती सैतानांचं साम्राज्य होतं. ज्या सैतानांच्या साम्राज्याचं नाव ब्रिटिश साम्राज्य असं होतं. आणि या ब्रिटिश साम्राज्यानं सुद्धा आमच्या या पावनभूमीतून लाथ मारून हाकलून देण्यात आलं. आणि ज्या व्यक्तींनी यांना हकलून लावलं अशा व्यक्तींना आम्ही क्रांतिकारक या नावाने ओळखतो. म्हणून आमच्या या क्रांतिकारकांविषयी आणि महामानवांविषयी मला म्हणावं असं वाटते कि देख झांसी वाली रानी को तो फिरंगी भी थर्राया था. देख झांसी वाली रानी को तो फिरंगी भी थर्राया था. मत भूलो छत्रपति शिवाजी महाराज ने इस धरती में अफजल खान को दफनाया था. अरे 140 जंग जिसने लड़ा था, अरे 140 जंग जिसने लड़ा था, वो एक भी जंग नहीं हारा था. वो शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज कहलवाया था. माझ्या याच राजांविषयी आज आपण सर्व ऐकणार आहोत. बघा कसं आहे, खरं तर आज आम्ही बघतोय की शहराच्या प्रत्येक चाळीमध्ये काही युवक गोळा होते आणि एक चांगली संकल्पना म्हणून काहीतरी उपक्रम राबवते. त्या उपक्रमामध्ये तो गणेश उत्सव असो की काहीही असो, पण मात्र गणेश उत्सवाला साजरं करण्यासाठी 5 वर्षाचा नियम असतो की कुठेही एकदा गणपती बसला की 5 वर्ष बसावाच लागतो. मग कुणाला तरी कंटाळा येतो की काय यार, आपण ह्या वर्षी बसवला, आता पुढच्या वर्षी काय बसवलं, असं तसं म्हणजे मतभेद वाढत राहते. म्हणजे खरं तर चांगल्या संकल्पनेसाठी मित्र गोळा करणं ही फार मोठी गोष्ट नाहीये. लगेच गोळा होते, परंतु त्या मित्रांना टिकवून ठेवणे हे खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी संकल्पना हाती घेतली होती की आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करू, म्हणजे त्यांनी मावळे जमा केले, गोळा केले आणि त्यांना टिकवून ठेवलं. पण महाराज ज्यावेळेस हयातीत नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस हयातीत नव्हते, अशा वेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा
महाराजांचे विचार मनात धरून 18 पगड जातींच्या व्यक्तींना ते सोबत घेऊन चालले. म्हणून महाराजांना बरेच मावळे इमानी राहिली. पण मात्र शोकांतिका आहे हो, की तांदुळामध्ये जसे काही छोटे छोटे दगड राहतात ना, त्याचप्रमाणे जिथे इमानी राहते ना, इमानी लोक राहते, हृदयाने जुडलेले लोक राहते, तिथे सुद्धा देखील काही असे लोक राहते की जे बैमान राहते. महाराजांना काही व्यक्ती बैमान झाली म्हणून सुराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे 16व्या शतकामध्ये 11 मार्च 1689 साली स्वराज्यातून त्यांनी शेवटचा श्वास घेतला. टिकून ठेवलं महाराजांनी. पण महाराजांचा जो जन्म झाला तेव्हापासून तर आतापर्यंत आम्ही महाराजांचा इतिहास वाचला म्हणून आम्हाला इतिहास खरा समजला. परंतु मध्यंतरी काही काळात महाराजांना बदनाम केलं होतं की महाराजांना व्यसन आहे, दारूंचं व्यसन आहे, असं आहे तसं आहे. पण काही काहींनी ऐकलं. खरं तर आपण जे ऐकतो ते खरं आहे का नाही आहे यासाठी आपल्याला वाचन करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण वाचाल तर वाचाल, जी म्हण आहे ती खरी आहे. वाचलं पाहिजे तेव्हा जाऊनच आपल्याला पुढच्या व्यक्तीचं कसं चारित्र्य हे समजते. अरे आर्याच्या त्या चंद्रावरती सुद्धा दाग आहे, परंतु आपले छत्रपती संभाजी महाराज हे बेदाग आहे हो. खर तर 14 मे 1657 पुरंदराच्या किल्ल्यावर जन्माला आलेले जे युगंधर होते ते शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज होते. वयाच्या 14व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेमध्ये 4 महान ग्रंथ लिहिणारे साहित्यिक युवराज म्हणजे आपले शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज होते. याच बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये श्री गणेशांजीचं वर्णन करताना छत्रपती संभाजी महाराज लिहितात की पद पदम पत्र समचरण जंग जिमी कनक कर मकर नाभी ललित गंभीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घ अति मंजू चारी कर देत चारी फल एक दंतर सुंड लचित हरी जात सकल मुल अति नयन चारु ढाली फलक श्रवण शीस छवीच मडत ज्ञान होत अज्ञान के सो गणनायक गुण पडत. अर्थात म्हणजे महाराज जे आपण श्री गणेशांजीचे जे हृदयापासून आपण पूजन करतो त्या हृदयापासूनच आपल्याला श्री गणेशजी आशीर्वाद देतात. म्हणजे महाराजांनी जितकंही वर्णन श्री गणेशांजीचं केलेलं आहे ते म्हणजे अचूक आहे, खरं आहे. महाराज इथपर्यंतच नव्हे तर महाराज तलवारबाजीमध्ये सुद्धा पारंगत होते. म्हणजे मी सुरुवातलाच सांगितलं 140 जंग जिसने लढा था वो एक भी जंग नहीं हारा था वो शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज कहलवाता. म्हणजे महाराज ज्यावेळेस युद्धामध्ये उतरलेले आहे तर त्यांचा विजयी हा ठरलेलाच आहे. महाराजांची काय दूरदृष्टी असेल, म्हणजे दूरदृष्टी म्हणजे रणमैदानात उतरल्याच्या नंतर आपल्याला विजयच मिळवायचा आहे आणि विजय अशा अशा प्रकारे मिळेल. म्हणजे महाराजांची काय रणनीती असेल. खरं तर मी एका पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की महाराजांनी वयाच्या 18व्या वर्षी या महाराष्ट्राचं एक संविधान लिहिलेलं होतं. त्या संविधानाचं नाव दंडनीती नावाचं संविधान होतं. म्हणजे महाराज हे 18व्या वर्षी महाराष्ट्राचं संविधान लिहिण्यात पारंगत झाली. हे खूप गर्वाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीने महाराजांचा एक काही इतिहासाचे मी प्रसंग सांगतो. जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान महाराष्ट्रावरती चालून आला होता ना, त्यावेळेस महाराजांवरती ते खूप मोठं संकट होतं. करावं काय ते सुचत नव्हतं. कारण महाराजांचा एक एक मावळा त्यावेळेस कामी येत होता. अशा वेळेस महाराजांनी समजदारी घेतली आणि पुरंदराचा तह केला. आणि या पुरंदराच्या तहाच्या वेळेस मिर्झा राजे जयसिंगांनी म्हटले होते की शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला काही किल्ले द्यावे लागेल. महाराज त्यासाठी महाराजांनी होकार दिली. परंतु या किल्ले देत्यावेळी तुमचे पुत्र म्हणजे संभाजी महाराज हे आमच्याकडे मनसबदार म्हणून राहतील हो. आणि अशा वेळेस दिलेर खानाच्या छावणीत आणि मिर्झा राजांच्या छावणीत संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना मनसबदार होते. एके दिवशी दिलेर खान मिर्झा राजे जयसिंग हे शतरंजचा खेळ खेळत होते आणि शतरंजचा खेळ खेळत असताना
मिर्झा राजे जयसिंग छत्रपती संभाजी महाराजांना म्हणाले कि आओ शंभू आओ, हमारे साथ शतरंज के दो हाथ खेलो. त्यावेळेस संभाजी महाराज म्हणाले की आम्ही शतरंजचा खेळ खेळत नसतो. त्यावेळेस सहजच दिलेर खानाने आणि मिर्झा राजांनी म्हटलं की का खेळत नसता शतरंजचा खेळ. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, अरे या हा शतरंजचा जो खेळ आहे ना हा अपुरा आहे, म्हणून आम्ही खेळत नसतो. मिर्झा राजे जयसिंग म्हणाले की हा शतरंजचा खेळ अपुरा आहे. कसा अपुरा आहे? बघा ना, यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे, राजा आहे, राजाचा वजीर आहे, मग हा खेळ अपुरा कसा आहे? आणि त्यावेळेस संभाजी महाराज म्हणाले होते, अरे मला माहिती आहे की या शतरंजच्या खेळामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे, वजीर आहे, परंतु या शतरंजच्या खेळामध्ये राजाच्या संगतीला राजाची माँसाहेब नाही. आणि ज्या खेळामध्ये राजाच्या संगतीला राजाची माँसाहेब राहत नाही, तो खेळ शतरंजचा असो का उभ्या आयुष्याचा असो, तो खेळ अपुरा असतो. आणि जो खेळ अपुरा असतो ना, तो खेळ आम्ही केव्हा खेळत नसतो. खरं तर वयाच्या 9व्याच वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं की या जगामध्ये आईशिवाय पर्याय नाही, आणि आईची जागा जी स्त्री घेईल तिच्याशिवायही पर्याय नाही. खरं तर छत्रपती संभाजी महाराज वयाचे 2.25 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं. अशा वेळी छत्रपती संभाजी महाराजांना आई म्हणून जर कधी कोणी मायेची ममता दिली असेल तर ती माँसाहेब जिजाऊंनी दिली होती. म्हणजे एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले की आईशिवाय पर्याय नाही. असा खूप प्रसंग मिर्झा राजे आणि दिलेर खानाच्या छावणीमध्ये दररोज होत होता. एके दिवशी आणखी या मिर्झा राजे जयसिंगाने औरंगजेबाने पत्र लिहिलं की या संभाजीने मनसबदारी कशा प्रकारे पार पाडली. त्यावरती उत्तरास मिर्झा राजे जयसिंगांनी लिहिलं की मनसबदारी खूप छान प्रकारे पाडली. अशा वेळेस या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांकरिता एक अनवर नावाचा हत्ती पाठवला होता. आणि त्यावेळेस दिलेर खानांनी गंमत करावी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना म्हटलं होतं की हा हत्ती औरंगजेबाने तुमच्याकरिता पाठवलेला आहे, जो अनवर नावाचा आहे. या अनवर नावाच्या हत्तीला शंभूकवर तुम्ही उचलून उद्या कैसा राजगडास न्या. 9 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज गंमत करावी म्हणून त्या मिर्झा राजे जयसिंगांनी आणि दिलेर खानाने हा प्रश्न केला. त्यावेळेस त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी ऐसे उत्तर दिलं की ते उत्तर ऐकून मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान चचा हे शांतच झाले. आणि दिलेर खान चचाला छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की अहो दिलेर खान चचा, आता ऐका, तुमचा हा अनवर नावाचा हत्ती आहे ना, हा जिवंत आहे. याला आम्ही डुलवत नक्कीच उद्या राजगडास नेऊ. पण दिलेर खान चचा, तुम्ही सांगा हो, तुम्हीही आमचे गडकिल्ले घेण्यास आलेले आहात ना, मग तुम्ही सांगा, उद्या तुम्ही हे गडकिल्ले इथून उचलून कैसे दिल्लीस न्या. याद रखा दिलेर खान चचा, हे गळकोट इथे होते, इथे आहे आणि इथेच राहणार. आणि राहिली दुसरी गोष्ट, तर हे गडकिल्ले आज जरी आम्ही तुम्हाला देतो, पण उद्या नक्कीच आम्ही घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती ते इनडायरेक्टली प्रमाणे या मिर्झा राजे जयसिंगाला आणि दिलेर खानाला छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं होतं की आज जरी देतो पण उद्या आम्ही नक्कीच घेणार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते गडकिल्ले परत घेतलेच घेतले. आणि अशाच वेळेस या औरंगजेबाने कपटाने छत्रपती शिवाजी महाराजांना व शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्यास बोलावले होते. आणि ज्यावेळेस यांनी आग्र्यास बोलावले होते त्यावेळेस यांना पाहुणे म्हणून बोलावलेलं होतं. परंतु ज्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उभं केलेलं होतं त्यावेळेस ते पाहुणे म्हणून नाही, तर ते कुठेतरी शत्रू म्हणून त्यांचा तो अपमान होत होता. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय हे आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. परंतु याच प्रसंगावरती शिवकालीन कविराज भूषणजींनी एक छंद म्हटलेला आहे ब्रज भाषेमध्ये, ज्यामध्ये शिवकालीन कविराज जी भूषणजी म्हणतात की मलत की कुरुक चिकिता को निराकी किनु सर साहस जो भूचित व्रज राज को
भूषण के मिस गैर मिसल खरे की को केम मूर्छित करी गराज को अरिक्त गुसल खाना बिचे ऐसे उमर आव ले चले मनाए शिव राज महाराज को लकी दावेदार को सीसारनु देखे दुलराय जैसे गड्ढदार अड्डदार गजराज को अर्थात इंद्रास पाहून व्रजराज श्री कृष्ण जैसे कुद्ध झाले तद्वत औरंगजेबास पाहून छत्रपती शिवाजी महाराज संतप्त झाले. कपटाने औरंगजेबाने अनुचित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना उपस्थित केल्याने महाराजांनी जी क्रोधाने गर्जना दिली ते ऐकून प्रत्येक म्लेच्छ मूर्छित झाले. अनेक उमरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बादशहाच्या घुसलखानात बादशहाच्या खास दरबारात घेऊन चालत असताना असे वाटत होते की एखाद्या धिप्पाळ मस्त हत्तीला त्याचा माऊत चुचकारून शांत करून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. खर तर म्हणणाऱ्याने म्हटले आहे वाघ तो वाघच असतो. वाघ जंगलात असला तरीही तो वाघ असतो आणि वाघ पिंजऱ्यात अडकला तरीही तो वाघच असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे वाघ होते. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित होते तिथे देखील ते वाघच होते. महाराजांचा ऐसा क्रोध पाहून महाराजांचा ऐसा स्वाभिमान पाहून छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये कुठेतरी विचार आला असतील की ज्याच्या पुढं संपूर्ण हिंदुस्थान झुकतं ज्या औरंगाच्या पुढं संपूर्ण हिंदुस्थान झुकतं त्या औरंगजेबा पुढं माझे वाडी झुकले नाही मी काय झुकणार. आणि छत्रपती संभाजी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत त्या औरंग्याच्या पुढे झुकलेच नाही. कारण वडील झुकले नाही तर हे कैसे झुकणार हो. जैसे वडील तैसे पुत्र म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. अशा प्रकारे महाराजांचा इतिहास सांगावा तितका कमी आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांचा एक खूप छान मित्र म्हणून एक व्यक्ती आला ज्याचं नाव कवी कलश होतं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे छंद ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कविता शिवकालीन कविराजी भूषणजींनी लिहिल्या त्याचप्रमाणे बऱ्याच कविता बऱ्याच छंद या कवी कलशांनी लिहिले. आणि कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र होते. आणि छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाने कैद केले होते त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना माहिती होतं की हा औरंगजेब आम्हाला सोडणार नाही. आणि त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना सहजच म्हटलं की कवीजी तुम्ही निघून जा तुम्ही क्षमा मागा आणि तुम्ही कुठेतरी दूर निघून जा माझ्यासोबत जे होईल ते होईल. आणि अशा प्रसंगी कवी कलशांनी एक सुंदर अशी कविता म्हटली 2 वडीची. आणि त्यामध्ये कवी कलश जी म्हणतात कि कलश बहाए प्रेम की धारा केवल तुम्हारे संग कलश बहाए प्रेम की धारा केवल तुम्हारे संग छवि बना के छवि बता के पास तुम्हारे मैं आयु छवि देख शिवपुत्र की छवि खुद की ही भूल गयो. अर्थात कलश बहाए प्रेम की धारा केवळ तुम्हारे संग म्हणजे मित्रतेची जी प्रेमाची धारा आहे ते त्या धारेमध्ये मी वाहून गेलो राजे. कलश बहाए प्रेम की धारा केवळ तुम्हारे संग फक्त तुमच्याच सोबत छबी बना के छबी बता के पास तुम्हारे मैं आयो म्हणजे मी स्वतःचं अस्तित्व घेऊन तुमच्याकडे आलो होतो. छबी देख शिवपुत्र की छबी खुदकी ही भूल गयो. अरे तुमचं अस्तित्व पाहून मी माझं स्वतःचं अस्तित्व विसरलेलो आहो. आज जे तुमचं अस्तित्व आहे तेच माझं अस्तित्व आहे राजे. एक संभाजी महाराज तर इतर दुसरे संभाजी महाराज आहे आणि ह्या औरंगजेब आमचं काय करणार हो राजे. शेवटी करणार तरी काय आम्हाला संपवणार ना. पण राजे एक लक्षात असू द्या ज्या दिवशी आपण दोघंही संपून जाऊ ना तर या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातून एक एक संभाजी महाराज जन्माला येईल. आणि ज्यावेळेस एक एक छत्रपती संभाजी महाराज जन्माला येईल ना राज या औरंगाला इथून पळ काढायलाही जागा मिळणार नाही रस्ता मिळणार नाही. आणि कवी कलशांचे ते शब्द खरे ठरले की औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहावं लागलं आणि याच मातीमध्ये या औरंगजेबाला आपल्या मावळ्यांनी संपूर्ण टाकलं. हे शब्द होते कवी कलशांचे. आणि शेवटचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं
आणि तो त्या ईश्वराचे त्या खुदाचे आभार मानून तिथे गुडघे टेकून बसलेला होता. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना म्हटलं की कवीजी या प्रसंगावर तुम्हाला सुचते का एखादी कविता. त्यावेळेस छ- कवी कलशांनी ती कविता म्हटली आणि कविता म्हणताना कवी कलशजी म्हणतात की रावण रावण की सभा शंभू बंधुय बजरंग. रावण रावण की सभा शंभू बंधुय बजरंग. लहू लसत सिंदूर सम खूब खिलो रणरंग. राजन हो तुम सांचे खूब लढे हो तुम जंग. ज्योत तू वतपत तेज निखार की तकत तेजता उरंग जेब. अर्थात रावण रावण की सभा शंभू बंधुय बजरंग. ज्याप्रमाणे रावणाच्या लंकेत उपस्थित होते बजरंग बली, त्याचप्रमाणे या औरंगाच्या दरबारात उपस्थित आहात तुम्ही. लहू लसत सिंदूर सम खूप खिलो रणरंग. राजा ज्याप्रमाणे बजरंगबली महाराज सिंदूर फासलेले होते की जणू त्यांच्या अंगावर एकही अशी कुठली जागा उरलेली नव्हती की जिथे सिंदूर नव्हता. त्याचप्रमाणे आहात तुम्ही. अहो तुमच्या शरीरात अशी कुठलीच जागा उरलेली नाही राजे की जिथून रक्त निघत नाहीये. प्रत्येक जखमेतून रक्त निघत आहे राजे. शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे तुम्ही आहात राजे. खूप खिलो रणरंग. अहो काय लढला तो तुम्ही हा रक्ताचा रंग. लहू लसत सिंदूर सम खूप खिलो रंग रंग रणरंग. देख तुम्हारा तेज तखत तेज औरंगजेब. तुमचं हे तेज पाहून तुमचं हे रूप पाहून स्वतः स्वतःचं सिंहासन त्यागून हा औरंगजेब तुमच्या पुढे गुडघे टेकून बसलाय राजे. अशा प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आमच्या या सुराज्यासाठी व कवी कलशजी कामी आले. धन्यवाद. धन्यवाद सचिन. खरंच खूप प्रेरक असं उद्बोधन आणि आपल्या या आजच्या वाचन सत्राला अनुबोधन तुम्ही दिलेलं आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की ही लिंक आता बंद होईल आणि आपल्या वाचन सत्राची लिंक आपल्या ग्रुपवर नेहमीप्रमाणे येईल. सर्वांनी ती जॉईन करून नंतर आपण वाचनाला प्रारंभ करूया. जय शिवराय सर्वांना. जय श्री आपल्या सर्वांच्या अनुमोदनाने आजच्या या वाचन सत्राचा प्रारंभ करतोय. कालच्या आपल्या वाचन सत्रात आपण बघितलं की छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीजांचा संबंध आणि पोर्तुगीजांसोबत महाराजांचे आणि मराठ्यांचे ज्या वेळेस युद्ध झाले त्यावेळेस कालच्या याच्यानुसार आपण एका किल्ल्यावर होतो. जुये नावाच्या बेटावर जो हल्ला मराठ्यांनी केला आणि त्यानंतर तो मराठ्यांनी काबीज केला. त्यानंतर सर्व पोर्तुगीज आणि पाद्र्यांनी तिथल्या म्हणजे पोर्तुगीज धर्माचे जे प्रमुख असतात त्यांनी असं ठरवलं की आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून मराठ्यांवर हल्ला करायचा. आणि त्याच्या पुढे आता आपल्याला वाचायचं आहे. 25 नोव्हेंबर 1683 रोजी सकाळी 7 वाजता व्हाईसरायने 400 शिपायांसह जुवे बेटावर कूच केले. गडावर संभाजी राजाचे सैन्य होते. व्हाईसरायने त्यांच्यावर हल्ला करून चढाईस प्रारंभ केला. मराठ्यांनी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पळून जाण्याचं आवाहन पळत असताना 300 सैनिकांची कुमक त्यांना मिळाली. या सर्वांनी मिळून पोर्तुगीजांवर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी अनेक पोर्तुगीज शिपाई डोंगरावरून नदी तिलाकडे पळत सुटले. धामधुमीत मराठ्यांकडील 4 घोडेस्वार व्हाईसरायांच्या तलवारीने हल्ला केला. व्हाईसरायला कैद करण्याचा हा प्रसंग आला होता. दो रॉन्जिस्को द कास्ता हा घोडा घेऊन व्हाईसरायच्या संरक्षणासाठी धावला नसता तर व्हाईसरायवर अनर्थ ओढवला असता. तरी देखील व्हाईसराय घायाळ झालाच. मराठ्यांनी माघार घेणाऱ्या पोर्तुगीजांवर मोठाले दगड ढकलून दिले. ते वर येणाऱ्या पोर्तुगीजांवर पडून काही लोक मेले. 300 लोकांपैकी एकही जखमी झाल्याशिवाय राहिला नाही. त्या दिवशी गोवेकरांनी पूर्वीकडील लढाई कधी अनुभवली नव्हता असा दुर्दैवी प्रसंग येथे बघितला.
या प्रसंगामुळे व्हाईसरायला काही सुचेना. शेवटी एका खंदकातून सर्वांनी परत जायचे ठरवले. व्हाईसराय व इतर अधिकारी माघार घेण्यासाठी निघाले. त्यांचे घोडे मराठ्यांनी ताब्यात घेतले होतेच. मराठ्यांच्या हातात जुवे बेट पडल्यावर गोवे शहराच्या बाजूला नदीला लागून त्या ज्या शेतजमिनी होत्या त्यांचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले असल्यामुळे साहजिकच नदीचे पात्र खूप मोठे झाले होते. पळून जाणाऱ्या पोर्तुगीजांपैकी बरेच जण मातीस गाडल्या गेले होते. मराठ्यांनी त्यांना कापून काढले. काही जण वाचले, ते वाढत्या पाण्याच्या मुळे बुडाले. अशा तऱ्हेने मराठ्यांनी पोर्तुगीजचा पराभव करून गोव्यानजीकचे हे बेट व किल्ला आपल्या ताब्यात घेतला. ही चढाई संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. वरील प्रसंग अनेकांनी लांबून पाहिला. ही लढाई पाहण्यास इतकी गर्दी झाली होती की आजूबाजूच्या सर्व टेकड्या लोकांनी फुलून गेल्या होत्या. खुद्द जुन्या गोव्यातील काहींनी हे भयंकर दृश्य पाहिले, पण कोणीही त्यांच्या मदतीस गेले नाही. असे सांगतात, या प्रसंगानंतर संभाजी महाराजांचे गोवे शहरावर हल्ला करण्याचे ठरवले, परंतु नदीला भरती असल्यामुळे ते शक्य झाले नाही. खंडोबळलाट चिटणीस याच्या त्रोटक हकीकतीवरून वरील गोष्टी दुजारा मिळतो. या हकीकत म्हटले ते दिवशी गाव घ्यायचे, परंतु फिरंग्याचे दैव समुद्राने रक्षेले. या भरतीच्या वेळी संभाजीराजांचा घोडा पवनीस लागला असावा आणि याच वेळी खंडोबळाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी टाकून राजांचे रक्षण केले असावे. संभाजी महाराजांनी त्याबद्दल खंडोबळ्ळार यास योग्य ते बक्षीस दिले. मराठ्यांनी हा गड केवळ एका दिवसात ताब्यात घेतल्यानंतर आतील पुतळ्यासह गडावरील चर्च जाळले. लेडी व्हर्जिन ची मूर्ती फोडली. तिच्या कड्यावर असलेल्या बाळ जिजसचे डोके उडवले. तसेच क्रुसावर असलेल्या ख्रिस्ताच्या मूर्तीचे पाय तोडण्यात आले. अशा तऱ्हेने मराठ्यांनी त्यांची चर्च उद्ध्वस्त करून त्यातील मूर्ती फोडल्या. हिंदूंच्या अति सहिष्णू वृत्तीमुळे झालेल्या या गोष्टी लोकांना सहसा आवडणार नाही. परंतु आतापर्यंत मुघलांनी पोर्तुगीजांनी हिंदुस्थानातील अनेक देवळे पाडून त्यावर आपली चर्चे किंवा मशिदी बांधल्या आहेत. भारतीय इतिहास हिंदूंनी या लोकांचा सूड म्हणून त्यांच्या मशिदी किंवा चर्चे पाडल्याची उदाहरणे क्वचितच आढळतात. संभाजीराजांना पोर्तुगीजांच्या दुटप्पी धोरणाचे पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान बांधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता. जशास तसे या न्यायाने वागून संभाजीराजांनी पोर्तुगीजांना आपल्या क्षात्रतेजाचे दर्शन घडवलेले दिसते. दिनांक 26 नोव्हेंबर 1683 रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत मराठ्यांचे सैन्य या बेटावर होते. परंतु त्याच दिवशी एकाकाईने घाईघाईने मराठी हे बेट सोडून परत गेले. संभाजीराजांना मुघलांची फौज येत आहे असल्याचा सुगावा लागल्यामुळे परत जाताना मराठ्यांनी आपल्या बंदुका आणि पुष्कळ सामान किल्ल्यातच टाकले. अशा वेळी आपण त्या किल्ल्यावर अडकून पडू नये म्हणून त्यांनी माघार घेतली असावी. जुवे बेटास पोर्तुगीजांच्या आरमाराकडून वेढा पडण्याचा संभव होता. संभाजी महाराजांच्या आरमाराने गोव्यात प्रवेश करू नये यासाठी मांडवी नदीच्या मुखावर असलेल्या अग्वाद, रेईसामागुस, काबू, मुरगाव या किल्ल्या पोर्तुगीजांनी संरक्षणासाठी आपले आरमार सज्ज ठेवले होते. जुवे बेट घेतल्यासंबंधी मराठी कागदपत्रात उल्लेख आढळत नाही. मार्गशीर्ष मासी फिरंगियाचे कुंभार जुवे घेतले अशी नोंद फक्त जदे शकावलीत आहे. परंतु पोर्तुगीज कागदपत्रात, व्हाईसरायच्या पत्रात, इंग्रजांच्या पत्रव्यवहारातून किंवा मनुचीने दिलेल्या माहितीत संभाजीराजांनी कुंभार जुवे घातल्याची माहिती आढळत नाही. येथे जदे शकावलीतील कुंभार जुवेविषयीची जी नोंद आहे ती वर्णन केलेल्या जुवे सामग्रीविषयी असावी. कुंभार जुवे हे बेट जुवे उर्फ सांतू इस्तेवा या बेटाजवळ असल्यामुळे या नावाचा त्यांचा घोड झाले असल्याची शक्यता आहे. इसवी सन 1683 संभाजीराजांची गोव्यावरील स्वारी आणि इसवी सन 1570 मधील आदिलशहाने केलेल्या हल्ल्यात युद्धशास्त्राचे बरेच साम्य होते. या लढाईत संभाजीराजांबरोबर अकबरही होता. पोर्तुगीजांशी मध्यस्थी करण्याचा भाग घेण्याची इच्छा अकबराने प्रदर्शित केली होती. दिनांक 29/11/1683 रोजी संभाजीराजाने राय कीर्तिसिंग हा वकील व्हाईसरायकडे धाडला होता. तो दिनांक 2 डिसेंबर 1683 रोजी व्हाईसरायच्या राजवाड्यात पोहोचला. संभाजीराजांचे अधिकारपत्र आहे का
असे व्हाईसरायने वकिलाला विचारले. वकिलाजवळ संभाजीराजाचे अधिकार पत्र नाही. अशा करताच व्हाईसरायने त्यास परत पाठवले. कदाचित संभाजीराजांना पोर्तुगीजांच्या हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडायचे असल्याने त्यांनी वेळ काढण्यासाठी हा वकील पाठवला असावा. मराठे पोर्तुगीज यांच्यातील लढाई चालूच होती. मुघलांचे सैन्य दक्षिण कोकणात पोहोचण्यापूर्वी संभाजीराजांनी आपल्या सैन्याचा उपयोग गोव्यात करून घेण्याचे ठरवले. दिनांक 11 डिसेंबर 1683 रोजी मराठ्यांनी साष्ट व बारदेश या पोर्तुगीजांच्या मुलगावर हल्ले केले. यावेळी मराठ्यांच्या सैन्यात 6,000 घोडेस्वार व 8 ते 10,000 शिपाई असावे. संभाजी महाराजांच्या काळी एक पोर्तुगीज बखरकाराने लिहिले आहे की संभाजीराजांनी 20,000 शिपाई वर 4 ते 5,000 स्वार 10 हत्ती घेऊन गोव्यावर हल्ला केला. साष्ट मराठ्यांची 1,000 घोडदळ व 3,000 पायदळ असलेली तुकडी साष्टमध्ये शिरली. त्यांनी त्या भागात बरीच लूटमार केली. मारगाव मडगाव च्या लोकांनी जवळच्या एका चर्चमध्ये आश्रय घेऊन तेथे 10 दिवस मराठ्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चर्चमधील पाद्रांनी मराठ्यांपुढे लढाई देणे शक्य नसल्याने गोवेकर ख्रिश्चनांना शरण जाण्याची विनंती केली. लोकांनी शरणागती पत्करल्यानंतर मराठ्यांनी त्यांना रात्री बाहेर जाण्याची परवानगी दिली. बाहेर जाताना मराठ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सर्व वस्तू काढून घेतल्या. त्यातील काहींना तुरुंगात टाकण्यात आले. येथील चर्चमध्ये 200 स्त्रिया होत्या. मराठ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सर्व वस्तू काढून घेतल्या. मराठे सैनिकांनी त्यांच्यावर खूप अत्याचार केले नाही. 5 ते 6 सैनिकांनी सर्व स्त्रियांना व्यवस्थित बाहेर सोडून दिले. यानंतर मराठे ओसळणे मध्ये शिरले. चर्चच्या रक्षणासाठी 300 बंदूकधारी तेथे होते. मराठे कुंकळी येथे शिरल्याचे कळताच तेथे तेथून मुगरला पळाले. चर्चमधील लोकांनी दारूगोळा नदीत टाकून राचलेल्या दिशेने पळ काढला. थोडे पडत जाताच त्यांनी आपसात चर्चा केल्यानंतर मराठ्यांच्या ताब्यात घरे सोडून पळून जाणे चुकीचे आहे हे लक्षात आले. पण तेवढ्यातच कुंकाळीच्या लोकांनी ते फिरंग्यांना देत होते तेवढा पैसा मराठ्यांना देण्याचा करार केल्याचे समजताच त्यांनी तसा करार करून ते गाव मराठ्यांच्या लुटमारीपासून वाचविले. 18,000 कुसोडी देण्याचे कबूल केल्यानंतर त्यांनी मराठ्यांना गाव लुटण्यास मदत केली. साष्टमधील रायतूर व मुरगाव हे 2 किल्ले सोडून बाकीचे किल्ले मराठ्यांनी जिंकले होते. रायतूरला मराठ्यांनी 6 दिवस वेढा घातला होता. साष्टमधील सर्व चर्चेसमध्ये शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी दारुगोळा व इतर सामग्री भरलेली असे. परंतु पाद्री लोक तेथून पळून गेल्याने मराठ्यांना सर्व जागा मोकळ्या झाल्या. बारदेश मराठ्यांनी साष्ट आणि बारदेशमध्ये एकाच वेळी हल्ले सुरू केले होते. बारदेश हे द्वीपकल्पासारखे असून त्यात 3 किल्ले होते. या तीनही किल्ल्यात दारुगोळा असे. मराठ्यांनी थिये या किल्ल्याला वेढा दिला. पोर्तुगीजांनी या किल्ल्याच्या संरक्षणार्थ गोवेकर ख्रिस्ती शिपाई ठेवले होते. मराठ्यांचा वेढा दिल्यानंतर पोर्तुगीजांनी 10 दिवसात किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. या किल्ल्यात पाण्याची सोय नव्हती. त्यांनी किल्ल्याबाहेर विहिरीतून पाणी आणावे लागत होते. मराठ्यांनी त्या बाहेरच्या विहिरी मेलेली जनावरे आणि विषारी झाडे टाकून पाणी दूषित केले. अशाच तऱ्हेने गोवा शहराला ज्या ठिकाणून पाण्याचा पुरवठा होत असे त्या बागायती झऱ्यात मराठ्यांनी विष घालून पाणी दूषित केले होते. परंतु फोंड्याचा नाईकवाडी रामजी नाईक याने पोर्तुगीजांना ही बातमी देऊन वरील संकटे टाळले. मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या रोजच्या गरजेच्या वस्तू नाहीशी केली होती. दुसरीकडून मदत येण्याची संभव नसल्याने पोर्तुगीजांनी माघार घेतली. मराठ्यांच्या किल्ल्यावरील चर्च उद्ध्वस्त करून त्यातील मूर्तीही फोडल्या. या गडावरील शिपायांनी मराठे आल्याचे कळताच तेथे शस्त्रे टाकून पळाले. अशा तऱ्हेने दुसऱ्याच गडावरील शिपायांना देखील शरणागती पत्करली. या किल्ल्यावरील सैनिकांची शस्त्रे मराठ्यांकडून काढून घेतली. त्यांचे हात बांधून त्यांना कैदी बनवले. मराठ्यांच्या शापुरा उर्फ कायसुव या किल्ल्याला वेढा दिला. तेथील पाद्र्या गोळीने ठार केले. किल्ल्यात प्रवेश केला. तसेच या गडावरील 40 लोकांना कैद केले. बारदेशामधील रेसई, मुगूस व अगवान या किल्ल्याचे पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या वेढ्यापासून रक्षण केले. बारदेशमधील किल्ल्यातील 46 तोफा संभाजी महाराजांनी काढून नेल्या. बारदेशामधील पुष्कळ स्त्री पुरुष मुले यांना मराठ्यांनी पकडले होते.
त्यातील काहींना त्यांनी सोडून दिले. काहींना वेंगुर्ता किल्ल्या असलेल्या तर वखरगारांच्या स्वाधीन केले. या गोष्टीबद्दल पोर्तुगीजाने संभाजीराजांकडे तक्रार केली. मराठे साष्ट व बारदेशमध्ये 26 दिवस होते. या हल्ल्यानंतर मराठे व पोर्तुगीज यांच्यातील हालचाली काही काळापुरत्या थांबल्या. या लढाईत मराठ्यांनी पोर्तुगीजांचे फारच हाल केले. पोर्तुगीजांचे आर्थिक दृष्ट्या देखील फारच नुकसान झाले होते. या लढाई नंतर पोर्तुगीजांनी पणजीहून आपली राजधानी हलवण्याचे ठरवले. पोर्तुगीजांची परिस्थिती किती बिकट झाली होती यासंबंधी सुरतेतील फ्रेंच अधिकारी फ्रान्सिस मार्ता लिहितो. पोर्तुगीजांच्या गोव्यातील परिस्थितीचे फार बिकट होती. व्हाईसराय आपल्या शक्तीप्रमाणे प्रतिकार करत असून शत्रूचा त्या बेटा अथवा शहरात प्रवेश होऊ नये यासाठी खटपट चालू होती. मुघलांच्या मदतीने ते वाट पाहत असून त्यांच्यावर त्यांचा भर होता. मराठ्यांचे साष्ट व बारदेशातील हल्ले चालू असताना संभाजीराजाची गोवे बेट जिंकून घेतो की काय अशी धास्ती व्हाईसरायला वाटत होती. व्हाईसराय इतका हताश झाला होता की तो गोव्यातील जेजूस चर्चमध्ये गेला. तेथील सेंट फ्रान्सिस झेवियर याच्या शवाच्या हातात आपल्या हातातील राजदंड देऊन संकट निवार्थ त्याने प्रार्थना केली होती. मराठे गोवे बेटावर हल्ला करून ते घेण्याच्या मार्गावर होते. इतक्यात औरंगजेबाचा मोठा मुलगा शहा आलम 1 लाख सैन्य घेऊन गोव्याजवळ आल्यामुळे मराठ्यांना गोवे हद्दीतून आपले सैन्य माघार घ्यावे लागले. पोर्तुगीजांनी फोंड्याला दिलेला वेढा उठवण्यासाठी मराठ्यांचे सैन्य पोर्तुगीज हद्दीत गेले होते. या संधीचा फायदा घेऊन संभाजी महाराजांना पोर्तुगीजांची पूर्ण फजिती करून त्यांना नेस्तनाबूत करावयाचे होते. जमल्यास गोव्यावर देखील ताबा मिळवायचा होता. परंतु शहा आलमचे सैन्य आल्यामुळे संभाजीराजांना आपला पवित्रा बदलावा लागला. न पेक्षा एका बाजूला पोर्तुगीज व दुसऱ्या बाजूला मुघल सैन्य याचा कचाट्यात मराठी सैन्य सापडले असते. दोन शत्रूंनी मिळून कदाचित कोकण प्रांतही जिंकून घेतला असता. असा पेच प्रसंग निर्माण झाल्यामुळे आणि आपल्या सैन्याला तेथून नीटपणे निसटता यावे म्हणून संभाजीराजांनी वेळ काढण्यासाठी पोर्तुगीजांची तहाची बोलणी सुरू केली. शहा आलम फिरंग्यांच्या हद्दीत पोहोचल्याचे कळताच संभाजीराजे गोवे हद्दीतून कूच करून 23/12/83 रोजी रायगडास पोहोचले. कवी कलशाला त्यांनी कुलेख्तार पद दिले होते. या संबंधात ॲर्लिस लिहितो, संभाजीराजांशी गाठ पडण्यापूर्वी व्हाईसराय कोंदी द आल्वर यास मराठ्यांच्या युद्ध पद्धतीची आणि त्याच्या सैन्याची यथार्थ कल्पना नव्हती. शहजादा अकबराच्या वकिलाकडून व्हाईसरायला कळले की संभाजीराजांचे सैन्य हे पळपुट्या शिपायांनी भरलेले आहे. त्यामुळे व्हाईसरायांना वाटले आपले मुठभर कवायती शिपाई मराठ्यांना भारी होतील. संभाजी महाराजांशी झालेल्या युद्धामध्ये व्हाईसरायला कळून आले की मराठ्याविरुद्ध गोवे शहराचे रक्षण करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. गोवे शहरास तट असून जागोजागी बुरुज होते. तेथे मोठा दारुखाना असून नदीच्या मुखावर मुरगाय, अश्वाग, रईस, मागूस व काबू यासारखे बळकट किल्ले देखील होते. असूनही व्हाईसराय मराठ्यांच्या भीतीने राजधानी गोवे शहरातून हलवण्याची गरज भासली. औरंगजेबावर झालेल्या या लढाईचा परिणाम संदर्भात रॉबर्ट आर्म लिहितो. तहाची बोलणी मराठे पोर्तुगीजांचा तह यानंतर त्यांचा तह झाला आणि त्या संदर्भात पुढचं प्रकरण आहे. तहाची बोलणी करण्यासाठी संभाजीराजांनी कवी कलशाची नेमणूक केली आणि सुलतान अकबर यास मध्यस्थी म्हणून नेमले. या तहाच्या वाटाघाटी डिसेंबर 1683 मध्ये सुरू झाल्या. 28 नोव्हेंबर 1683 रोजी संभाजीराजांचे वकील गोव्यास गेले. पोर्तुगीजांनीही 31 डिसेंबर 1683 च्या सुमारास आपला वकील संभाजी महाराजांकडे पाठवण्याचे ठरवले. याप्रमाणे मयुएल रायहोस याच दिनांक 6/1/84 रोजी रविवारी संभाजी महाराजकडे निघण्याची तयारी केली. तो मनुचिला दुभाषा म्हणून बरोबर नेणार होता, परंतु आजाराचे निमित्त करून तो गेला नाही. पूर्वी तो वकील म्हणून तेथे गेला असल्याने आता दुभाषी म्हणून सायगव याच्याबरोबर जाण्याची त्याची इच्छा नव्हती. जयदेशकावलीप्रमाणे माघ शुद्ध 7/1/84 रोजी कवी कलश अकबरास घेऊन भीमगडाच्या झाडीत गेले. फिरंग्यास सल्ला केला अशी नोंद आढळते, परंतु कागदपत्रात भीमगड आहे तेथे तह झाल्याची नोंद मिळत नसली तरी त्यात दुजोरा मिळतो. 3 जानेवारी 1684 रोजी मराठ्यांनी धावणी येथे 4 वकील पाठवले व तह करण्याविषयी विनंती केली. 3 दिवसानंतर म्हणजे 7 जानेवारी
रोजी पोर्तुगीजांचा वकील मनुएल सार्व्हायस द अल्बुक्विर्ली हा तहाच्या कामासाठी मराठ्यांकडे गेला. तहासंबंधी प्राथमिक बोलणी भीमगडात झाली असावी यासंबंधी पोर्तुगीज कागदपत्रात उल्लेख नाही. प्रत्यक्ष तह मात्र फोंडे येथे दिनांक 25 जानेवारी 1684, 4 फेब्रुवारी 1684 या दरम्यान झाला. फोंडे येथे तह झाल्याचे पोर्तुगीज कागदपत्रात माहिती मिळते. भीमगडापेक्षा फोंड्याची सुरक्षितता असल्याने तेथेच तह झाला असावा. मनुएत सार्वस अल्बुक्विर्की व व्हाईसरायच्या आग्रहामुळे मनुचीही 13 जानेवारी 1684 रोजी राईस येथे पोहोचला. तेथूनच त्याने तहाची कलमे ठरवली. परंतु मुघल सैन्य घाटावरून कोकणात उसळत असल्याने तह नाम्यावर प्रत्यक्ष सह्या झाल्या नव्हत्या. पोर्तुगीज वकिलांबरोबर संभाजीराजे देण्यासाठी खालील नजराणा दिला होता. सोन्याच्या 3 नग शहजाद्यासाठी त्यांची बोलणी केली तर सोन्याचे 3 नग संभाजीराजे यास, दुर्गादास दोनपैकी एक सोन्याचा आणि दुसरा नग चहासाठी. संभाजीराजे चिटणीसांचे दोन नग होते पाहिजेत असा उल्लेख आहे. इतर लागल्यास तोही आम्ही पुरता करू असे पोर्तुगीजांनी कळवले. 7/1/84 रोजी संभाजीराजे व पोर्तुगीज यांच्या तहाच्या वाटाघाटी भीमगडच्या जगडात सुरू झाल्या असाव्या, परंतु मुघल आक्रमणामुळे त्या तहकूब झाल्या. तहाच्या अटी होत्या: एक, संभाजीराजे पोर्तुगीजांना जो प्रदेश आणि किल्ले हस्तगत केले असतील ते व तेथील तोफा हत्यारे यासह परत करावे. 2, युद्ध सुरू झाल्यापासून त्यापूर्वी जी एकमेकाची जहाजे एकमेकांनी घेतली असतील ती त्यातील सामानासह एकमेकास परत करावी. 3, उभयतांनी पकडलेले कैदी सोडून द्यावे. 4, वसईतील मुलखातील गवंडीखानी व दमण प्रांतातील चौथाई ज्याप्रमाणे रामनगरच्या राजाला देत असत त्याचप्रमाणे संभाजी राजास पोर्तुगीजांनी द्यावी आणि त्याच्या बदल्यात संभाजीराजांनी प्रजेचे रक्षण करावे. 5, उभयतांना एकमेकांच्या मुलखात पूर्वीप्रमाणे व्यापारास मोकळीच असावी व एकमेकांच्या प्रदेशातून व्यापारनिमित्त सामानासह जाण्याचे कोणतीही अडचण असू नये. 6, पोर्तुगीजांनी किल्ल्यातील तोफाखान्याच्या आणि रक्षणाच्या धान्याची सामुग्री घेऊन मुघल फौजेकडे जाणाऱ्या जहाजांना पोर्तुगीजांनी परवाने देऊ नये, पण ज्या प्रदेशात पोर्तुगीजांचा तोफखाना नसेल तेथे त्यास हे कलम लागू होणार नाही. 7, संभाजीराजेंनी कोला येथे सुरू असलेल्या गडाचे बांधकाम थांबवावे. 8, कोकणातील देसाई संभाजी राजांच्या विरुद्ध बंड करून गोव्याच्या पोर्तुगीजांना आश्रयात राहिला त्यास माफी देण्यात यावी. 9, दुसऱ्या कलमान्वये पोर्तुगीजांच्या मुलखाखानी सीमांशेजारी संभाजीराजांनी किल्ला बांधू नये. दिनांक 25/1/84 व नंतर 4/2/74 पूर्वी संभाजीराजे व पोर्तुगीज यांच्यात तह झाला. तह पूर्ण होण्याआधी मराठे व पोर्तुगीज यांच्यात लढाई थांबली होती. हा तह करण्यासाठी संभाजीराजांनी सुलतान अकबर, राया कीर्तिसिंग आणि महादजी नाईक यांना गोव्याच्या व्हाईसरायकडे पाठवले. गोव्याच्या व्हाईसरायने महादजी नाईकांबरोबर संभाजीराजांना देण्यासाठी एक पत्र बक्षीस पाठवले. व्हाईसराय पत्रात लिहितो: संभाजीराजांनी ठरल्याप्रमाणे तह पाडावा. मी माझ्या बाजूने तहातील कलमे अंमलात आणून तह पाडीन. दोन्ही राज्यात मैत्री व व्यापार व्यवस्थितपणे चालवावा व शांती राहावी. लढाईमध्ये झालेल्या फेरफारामुळे संभाजीराजे नेमके कोठे असतील हे माहीत नसल्याने हे पत्र व्हाईसरायला आपल्या वकिलांबरोबर प्रत्यक्ष पाठवता आले नव्हते. 15 दिवसांनी व्हाईसराय रामकृष्ण नाईकांबरोबर कवी कलशाला पत्र पाठवून तहाची पूर्तता करण्याबद्दल विनंती केली, परंतु प्रत्यक्षात संभाजीराजांकडून हा तह पाडला गेला नाही. संभाजीराजांनी हा तह का पाडला नाही याचे कारण ग्रँड ऑफ अगदी वेगळेच दिले आहे. त्याच्या मताप्रमाणे संभाजीराजांनी व्हाईसरायकडून 5 करोड रुपयाची मागणी केल्यामुळे हा तह फिसकटला, परंतु पोर्तुगीज कागदपत्राप्रमाणे वरील कारण योग्य वाटत नाही. तह फिसकटण्याची कारणे वेगळीच आहे. कवी कलश, अंकोल्याचा राजा, अकबराची पत्नी आणि अकबर यांना हा तह पसंत होता, परंतु निळोपंत पेशवा आणि केशवपंत यांनी हा तह मान्य नव्हता. पोर्तुगीजांना उत्तरेकडील हद्दीतील अधिकाऱ्यांनी लिहिले होते की कवी कलशाने ठरवलेला तह मान्य होऊ नये म्हणून पेशव्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.
हा तह होत नव्हता. म्हणून दिनांक 23/3/84 रोजी व्हाईसरायने नरहर पंडिताला कळवले की तहात ठरल्याप्रमाणे शत्रूकडून वर्तवणूक होत नाही. उलट त्यांनी लढाई चालूच ठेवली आहे. पेशव्याने उत्तरेकडील जिंकून घेतलेला प्रदेश सोडला नाही. तसेच संभाजीराजेंनी कोला येथे चालू असलेल्या गडाचे बांधकामही थांबवले नाही. अजूनपर्यंत भीमगडचे कैदीही सोडले नाहीत. आमची मैत्री त्यांस हवी असल्याने त्यांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवावे. तसेच देशवासियांना नोकरीत घ्यावे. या पत्रावरून व्हाईसराय तह घडवून आणण्यास बराच उत्सुक होता असे दिसते. 1684च्या मार्च महिन्याच्या अखेरीस पोर्तुगीजांनी रायगडात आपला वकील पाठवला. तसेच संभाजीराजांकडून तह मंजूर करून घेण्यासाठी जे वकिलास पाठवले होते त्यात अगस्टिमून पाद्री, फ्रान्सेस अंतोनियू द सेव जोझफ, फादर व्हर सिमस कॉन्सिस्को, अंतयामू अल्व्हेरा इतर मंडळी होती. याशिवाय त्यांच्याबरोबर व्हाईसरायच्या विश्वातील रामकृष्ण नाईक होता. व्हाईसरायने अकबर, कवी कलश आणि गंगाधर पंडितांना लिहिलेल्या पत्राची उत्तरे रामकृष्ण नाईकांनीच आणली होती. या दोन राज्यात झालेल्या वाटाघाटी संबंधी त्याला पूर्ण माहिती होती. रामकृष्ण नाईक आणि कवी कलश याचे संबंध चांगले असून तो कवी कलशांच्या घरी जात येत असे. 1684च्या मार्च अखेर ही सर्व मंडळी गोव्यावरून निघाली. प्रथम ते पाडगावला गेले व तेथून रायगडास पोहोचले. रायगडावर पोर्तुगीज वकील, कवी कलश आणि इतर मंत्री यांच्यात वाटाघाटी झाल्या. संभाजीराजेंच्या मनातून पोर्तुगीजांशी तह करावयाचा नव्हता, पण केवळ वेळ काढण्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांशी तहाची बोलणी सुरू केली होती. पोर्तुगीज वकील जेव्हा प्रत्यक्ष तह मंजूर करण्यासाठी आले तेव्हा मनुएल सार्वायस अल्बोर्की याने आम्ही अंधजीव बेट सोडू आणि वकिलाबरोबर संभाजीराजांना मोठे बक्षीस पाठवू असे वचन दिले होते. असा नवीनच प्रश्न राजांनी उपस्थित केला. तहात नमूद न केलेल्या वरील दोन गोष्टी संबंधी पोर्तुगीजाने व संभाजीराजाने यांच्या वकिलात मतभेद झाले. पोर्तुगीजाने वकील रायगड येथे गेला असता शहजादा अकबर, दुर्गादास आणि गंगाधर या तिघांनी 18/4/84 रोजी व्हाईसरायला पत्र लिहून अंधजीव सोडण्याबद्दल व संभाजीराजाचे एक मौल्यवान भेट पाठवण्याबद्दल लिहिले होते. या गोष्टी पोर्तुगीजांनी मान्य केल्या नव्हत्या. म्हणून उत्तर हद्दीतून पेशवा हलला नाही व त्याने जिंकलेल्या जागाही सोडल्या नाही. तसेच कोला येथे सुरू असलेले बांधकामही थांबवले नाही. भीमगड येथे कैद्यांना सोडण्यात आलेले नव्हते व बारदेशच्या येथील पकडलेल्या तोफाही सुद्धा परत केल्या नव्हत्या. तहाच्या बाबतीत नवीन उपस्थित केलेल्या प्रश्नासंबंधी व्हाईसरायने 17 एप्रिल 1684 आपल्या वकिलास पत्र लिहून तहात नमूद न केलेल्या गोष्टी बद्दल आश्चर्य व्यक्त केले. नव्याने उपस्थित केलेल्या प्रश्नासंबंधी व्हाईसरायने मनुएल अल्बुquerque याला विचारणा केली होती. या वकिलाने व्हाईसरायस लिहिले की आम्ही अंदाजीव बेटाचे मालक असल्याने आम्ही बेट सोडणार नाही आणि त्या गोष्टीचा विचार देखील करणार नाही असे वकिलाने सुलतान अकबरास कळवले. की मैत्रीप्रित्यर्थ आम्ही काहीतरी बक्षीस देऊ, पण ते भारी किमतीचे असेल असे कबूल केले नव्हते. पोर्तुगीज वकिलांनी या संदर्भात कवी कलशाला पत्र लिहिले. या पत्रात तो म्हणतो, आम्ही अंधजीव भेट सोडावे हे ऐकून मला आश्चर्य वाटले. या संदर्भात मी तुम्हास काहीच कबूल केले नव्हते. वरील मुद्द्यासंबंधी गैरसमज झालेला दिसतो. हा गैरसमज केवळ दुभाषांच्या भाषांतरामुळे झालेला असावा. मी असे ऐकले की आमच्या काउन्सिल मध्ये तहासंबंधी ठरलेल्या अनेक गोष्टी तुम्ही रहित केल्या आहेत. अंदाजीव भेट सोडण्यासंबंधी आपण 3 रात्री चर्चा केली होती. मी ही गोष्ट तुम्हास कबूल केली नाही. याबद्दल कोण साक्षीदार उभे करू? परंतु मी तुम्हास कबूल करतो की बेटावरील हवा पोर्तुगीज लोकांना मानवणारी नसल्याने ते 2 वर्षात बेट सोडून देतील. इंग्रज सुद्धा प्रथम हे बेट ताब्यात घेतले तेव्हा त्यांची स्थिती अशीच होऊन त्यांना हे बेट सोडावे लागले. त्या त्या बेटाचा तुम्हाला किंवा आम्हाला काही एक उपयोग नसल्याने त्या संबंधीची चर्चा आपण थांबवू. छत्रपतींना भेट म्हणून द्यायच्या वस्तू संबंधी आमच्या काउन्सिलमध्ये चर्चा झालेली नव्हती. परंतु या संबंधात अकबराने तुम्हाला असा नजराणा दिला तर बरे होईल असे सांगितले होते. संभाजीराजे देखील मैत्री दाखल एक हत्ती पाठवणार होते. व्हाईसराय जर बक्षिसा दाखल काही दिले नाही, अर्थात तो देईल याची मला खात्री आहे. तह घडावा म्हणून मी माझ्या घरून बक्षीस पाठवीन. या किरकोळ गोष्टीमुळे मतभेद होऊ देऊन तह लांबवावा ही गोष्ट बरी वाटत नाही.
पुष्कळांना तह घटत असल्याबद्दलचे बरे वाटत नव्हते. या गावातील मल्हार जाधव यानेही माझ्याबद्दल या घरात कटुता प्रदर्शित केली. तो म्हणाला, पोर्तुगीज लोक संभाजीराजांकडे तह करण्यासाठी पुष्कळ पैसे पाठवतील. ही गोष्ट मला न आवडून मी त्याला तंबी दिली. या संबंधात रंगाजी लक्ष्मणधरला विचारणा करणारे कारण त्यावेळी तो हजर होता. पोर्तुगीजांनी अंदाजीव भेट व बक्षीस या गोष्टी तहात मान्य नसल्याने त्यांना नकार दिला. शेवटी संभाजीराजांनी आपले वकील गोव्यास पाठवून त्यांना दोन मुद्द्यासंबंधी व्हाईसरायकडून शेवटचे काय ते उत्तर आणण्याचे ठरवले आणि तोपर्यंत लढाई तहकूब करावी असे 6 सप्टेंबर 1684 पोर्तुगीज वकील आणि कवी कलश यांच्यात ठरले. आंतयुनो जोसेफ व त्यांच्या बरोबरची इतर मंडळी ऑक्टोबरमध्ये रायगडवरून निघाली आणि ती चौर मार्गे नोव्हेंबरला गोव्यास परतली. या वकिलांबरोबर मराठ्यांकडील वकील गोव्यास गेले नाहीत. त्यानंतर 1684च्या डिसेंबर अखेरीस रंगाजी लक्ष्मण सिद्धोजी फर्जन हे फोंड्यात पोहोचले. रंगाजी पोर्तुगीज भाषा येत होती. ते गोवे शहरात मातीच्या पायाजवळ दोन घरामध्ये त्यांचे वकील पोर्तुगीज सरकारची योग्य सोय केली होती. या वकिलांना 20-1-85च्या व्हाईसरायने भेटीस बोलावले होते. हे गोव्यात असतानाच 23-2-85च्या रात्री मराठ्यांनी बारदेशवर हल्ला केला. त्याचा बदला म्हणून संभाजीराजांनी दोन्ही वकिलांना पहारा ठेवण्यासाठी व्हाईसरायला आज्ञा केली. त्यामुळे रंगाजी लक्ष्मणधरने 11 एप्रिल 1685 आणि 13 मे 1685 रोजी आंतयुनो जोसेफला पत्र लिहून तक्रार केली. या पत्रात तो म्हणतो, आम्ही रायरीवरून येथे आणले, त्याप्रमाणे मी आपणास रायरीस नेले व आमच्याप्रमाणे आपणास वर पहारा ठेवला असता तर 24 तासाच्या आत मी तुम्हाला सोडले असते. शिंदोजी फर्जनले 10 मार्च 1685 रोजी अंतयुनो द जोझफ यास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की छत्रपती साहेबांचे हुकूम फिरंगी या दोन गोष्टीची किताबही दिली. एक गोष्ट की अंधजीव सोडून जावे आणि दुसरी गोष्ट महाराजांसाठी पुख्त भेट आणावी या संदर्भात होती. अशा तऱ्हेने दीड वर्ष चाललेल्या या तहाच्या वाटाघाटीतून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर पोर्तुगीज व मराठी यांची मैत्री झालीच नाही. मुघल सैन्य परत जाताच मराठ्यांनी पोर्तुगीजांवर स्वारी करण्याची तयारी चालू केली. पोर्तुगीजांनी सुद्धा आपला गेलेला मुलूक परत घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. काही ठिकाणी व्हाईसरायला यश आले नाही. 1684 मध्ये झालेल्या चकमकीत पोर्तुगीजांकडील 400-500 लोक मरण पावले. त्यामुळे व्हाईसराय पोर्तुगालवरून मदत मागवली. ऑगस्ट 1684च्या सुमारास मराठे पुन्हा गोव्यावर स्वारी करण्यासाठी फोंडा येथे जमत होते. करवार येथील मराठ्यांच्या आरमाराने पूर्वेकडे तांडूळ घेऊन जाणारी काही जहाजे पकडली. याशिवाय शास्ता आणि मराठ्यांनी पोर्तुगालकडे वाहून जाणारी लाकडही पकडली. आजच्या या 10व्या पुष्पाचे वाचन आपण येथेच करत आहोत. उद्या पुन्हा ठरलेल्या वेळात आपण सर्व एकत्रित येऊ आणि आपल्या 12व्या पुष्पाचे वाचन आपण सर्व करू. तोपर्यंत जय शिवराय.